नमस्कार. आज 27 ऑक्टोबर 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. क्वेश्चन फॉर द डे आपण पहिल्यांदा पाहूयात. काल ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर अटेंड केलेलं आहे त्यांच्यासाठी हा प्रमुख प्रश्न आहे. मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवत आहे, पण तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करा व हे तिन्ही स्टेटमेंट वाचा. मग त्याच्यानंतर तुम्ही उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता. त्यानंतर आय होप तुम्ही हा व्हिडिओ थांबवला होतात व अगदीच याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल असं कन्सिडर करून मी याचं उत्तर सांगत आहे. ऑल थ्री म्हणजे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ना ते योग्य आहेत. यानुसार आता आपण प्रमुख आजच्या बातम्यांना सुरुवात करणार आहोत. तर पहा, पहिली बातमी आहे, राज्यपालांनी विधेयके प्रलंबित ठेवणे अयोग्य. संघ राज्य पद्धती बळकट होण्यासाठी न्यायालयाचे मोठे योगदान. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे काल मत. आता काल लोकसत्ता लेक्चर हे जे आहे ना किंवा त्यांचं जर स्पीच तुम्हाला पाहायचं असेल तर लोकसत्ता लेक्चर यूट्यूबवरती आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. मग काल डी.वाय. चंद्रचूड यांनी काय म्हटले पहा, फेडरलिझमला बळकट जर करायचं असेल तर अगदीच सुप्रीम कोर्टाचा त्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे हे त्यांनी मान्य केलेले आहेत पहा. पण राज्यपालांनी ना विधेयके प्रलंबित ठेवणे हे अयोग्य आहे असं त्यांचं मत आहे व ते कदाचित बरोबर पण आहे. सर्वांना माहिती आहे मागच्याच वर्षामध्ये तेलंगणाचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्या विरोधात कुठे सुप्रीम कोर्टामध्ये खटला दाखल झालेला होता, बरोबर. मग अगदीच लोकसभा इलेक्शन वगैरे आले, मग त्यांनी राज्यपाल व पदांनी त्यांनी राजीनामाच दिलेला होता. तेलंगणाच्या जे राज्यपाल होत्या महिला त्यांनी पुन्हा राजीनामाच दिलेला होता, बरोबर. मग अशा घटना आहेत. पण जे तेलंगणामध्ये घडलं ते अगदीच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पण तशाच पद्धतीची स्थिती होती, बरोबर. अगदीच पहा, कोणतंही जर विधेयक तिथे गेलं म्हणजे राज्यपालांपुढे कोणतंही विधेयक गेलं तर ते त्यावरती बसतात किंवा म्हणजे अगदीच त्याला प्रलंबित ठेवतात असं तुम्ही म्हणू शकता. मग हे जे कलम आहे, आता प्रलंबित ठेवणं म्हणजेच काय तर पहा, आपल्याकडे राज्याचा कायदा करण्यासाठीची प्रोसिजर काय आहे तर अगदीच पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये आपल्याला काय, आता महाराष्ट्र राज्य लकी आहे या नात्याने विधान परिषद पण आहे आपल्याकडे, बरोबर. विधानसभा किंवा विधान परिषद यामध्ये आपल्याला काय एक बिल टाकावं लागतं, बरोबर. मग बिल दोन्ही सभागृहामधून ज्यावेळेस पारित होतं ते जातं कुणाकडे, गव्हर्नरकडे. मग गव्हर्नर याला असेंट देऊ शकतात किंवा त्यावरती निर्णय न घेता ते बिल राखीव ठेवतात किंवा राष्ट्रपतीसाठी ते म्हणजे राष्ट्रपतींसाठी राखीव ठेवतात, ओके. व तसेच त्या बिलमध्ये जर काही त्यांना चेंजेस वगैरे जर करायची वाटली तर ते काय विधानसभा किंवा विधान परिषदेकडे ती बिल परत वापस पण पाठवू शकतात, ओके. त्यानंतर गव्हर्नरकडे व्हिटो आपल्याला बेसिकली इथं डायरेक्टली दिसत असतं. मग हे कोणत्या अंतर्गत येतं कलम तर पहा, आर्टिकल 200 अंतर्गत आपल्याला परमिशन घ्यावी लागते. जर विधानसभा आणि विधान परिषदेने एखादं जर विधेयक पारित केलेलं असेल तर त्याला राज्यपालांची परमिशन बंधनकारक आहे, ते आहे कलम 200. हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही, कलम 200 एवढं लक्षात ठेवा, म्हणजे सोपं आहे, जास्त काही अवघड वगैरे ते कलम नाही. परीक्षेला विचारले जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. जी राज्यसेवा वगैरे आहे आता येणारी त्या परीक्षेमध्ये पण राज्यासंदर्भातची जी कलमं आहेत ते पाठ करणं तुमच्यासाठी मस्त आहे. बाकी ही न्यूज आपल्यासाठी एवढीच गरजेची होती. नेक्स्ट न्यूजकडे या. भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी. आतापर्यंत 121 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत, ओके. मग दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसकडे, आता इथं महाविकास आघाडी त्यानंतर तिकडे महायुती यांची दोघांची पण उमेदवारी वगैरे तिथं देत आहेत. 29 तारीख लास्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आक्षेपार्ह वक्तव्यावरून संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची जाळपोळ, काँग्रेसचे आंदोलन, विखे गटाकडून उत्तर. आता कालचं जर ही पोस्ट वगैरे जर पाहिलीत किंवा म्हणजे तो जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो जर पाहिला ना तर खरंच राजकारण जो आहे तो खूपच तळागाळात वगैरे जात आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण पहा, आता अगदीच आपला राजकारणासंदर्भात वगैरे बोलायचं नाही आहे, त्यामुळे मी माझ्या भावनांना आवर घालून थोडंसं पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नेक्स्ट न्यूज आहे पहा, सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक. फसव्या जाहिराती, लिंक पाठवून अनेकांची फसवणूक केली जात आहे. राज्यभरात अशा शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्लीज आता अगदीच आपण सुजाण नागरिक आहोत किंवा आपल्या हातामध्ये काय आहे, स्मार्टफोन आहे, पण तुम्ही सर्वांनी पण स्मार्ट बनणं खूप गरजेचं आहे. पहा, अगदी अँड्रॉइड जर तुम्ही पाहिला तर त्यावरती भरभरून लिंक वगैरे येतात. आता म्हणजे त्याबद्दल जास्त वगैरे आपल्याला चर्चा करायची नाही आहे, पण तुम्ही सजग राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व पहा, कोणत्याही लिंकवर प्लीज तुम्ही क्लिक करू नका, हेच एक यामधून सांगणं असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इस्रायलचे इराणवर हवाई हल्ले, लष्करी पायाभूत सुविधा लक्ष्य, नुकसानाचा अद्याप अंदाज नाही आहे, ओके. म्हणजे
अगदीच सर्वांना माहिती आहे इराणने त्यांना 2 वेळेस इस्रायलवरती काय केलं, थोडंसं हल्ले करण्याचा वगैरे प्रयत्न केला किंवा हल्ले डायरेक्टली केला असं तुम्ही म्हणू शकता. लगेच इस्रायलने आता काय केलं आहे पहा, 8-10 दिवस त्यांनी पण थांबले व आता त्यांची जी पायाभूत सुविधा वगैरे आहेत किंवा त्यांचे जे लष्करी ठिकाणं आहेत त्यावरती आता इस्रायलने पण आक्रमण वगैरे चालू केलेलं आपल्याला बेसिकली दिसत आहे. मग इथून आपल्याला काय दिसते पहा, एक लोकेशन दिसते. ती लोकेशन आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये नक्कीच पाहणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. थोडंसं पुढे आपल्याला ते पाहायचंच आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर पहा, ओडिसात 1.75 लाख एकर पिकांचे नुकसान कशामुळे झालेलं आहे, तर अगदीच दाना चक्रीवादळ याचे परिणाम आहेत. व कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणतं चक्रीवादळ सध्याला भारतामध्ये आलेलं आहे किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सध्याला कोणतं चक्रीवादळ आलेलं आहे, तर चक्रीवादळाचं नाव काय आहे, दाना चक्रीवादळ. ओके, प्लीज हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, अगदीच लोकसत्ता आजचा जर पाहिला तर ते खूप बेस्ट आहे आपल्यासाठी, कारण संपूर्ण राजकीय बातम्या आहेत, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आजच्या एडिटोरियल पेजकडे जाता येतं. पण आज एडिटोरियल पेज नसतं, आज रविवार विशेष एक पेज असतं. त्या पेजमध्ये पहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकानंतरची वाटचाल या संदर्भात सुहास पळशीकर यांचं लेख आलेला आहे, पण ते आपल्यासाठी बिलकुल कामाचं नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं. त्यानंतर समोरच्या वाकावरून आपली बडबड आणि चीनचा धोरणीपणा, आता पी चिदंबरम यांनी पण लेख लिहिलेला आहे, पण हा पण लेख मी स्किप करतोय. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण हाच लेख जशाच तसा फक्त इंग्लिशमध्ये आलेला आहे. आता पहा, यांचं म्हणजे निगेटिव्ह पॉईंटने वगैरे यांनी सांगितलेलं आहे की चायना कशा पद्धतीने बेस्ट आहे, आपणच त्यांच्या मागे वगैरे लागतो, पण हे आपल्यासाठी गरजेचं नाही. आता इथं त्यांनी प्रूव्ह करण्यासाठी ऑलिम्पिकची मेडल लिस्ट वगैरे दिलेली आहे, पण मी याला तुम्हाला थोडंसं वाचनापासून लांब राहा असं मी सांगण्याचा सल्ला देतोय. गरजेचं नाही आपल्यासाठी, पहा, रिकमेंडेड नाही आहे, स्किप करू शकता. पुढे चला. त्यानंतर रविवार विशेषमध्ये पहा, महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगार व्हाउचर या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. आता पहा, अगदी हा लेख जर तुम्ही पहिल्यांदा वाचलात तर या लेखमध्ये काय म्हटलेलं आहे पहा, या लेखात महाराष्ट्रातील खुल्या बेरोजगारीच्या प्रश्नाची चर्चा करून उपायही सुचवला आहे असं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात, आता हा तक्ता इथं देण्यात आलेला आहे. ओके, तुम्हाला पुढल्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही मेन आन्सर रायटिंग करणार आहात, हा तक्ता अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यासोबतच बजेट ज्यावेळेस येईल, महाराष्ट्राचं बजेट ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस हे तक्ता परत एकदा अपडेट करून घ्यायचा आहे. त्यामुळे प्लीज ह्या तक्त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता मी थोडंसं म्हणजे तुम्ही पॉज करून व्हिडिओ स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर परत या तक्त्याला तुम्हाला काय पुढल्या वर्षी अपडेट करायचा आहे. डन, हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. मग पहा, बाकी बेरोजगारी आणि समस्या हे तर तुम्हाला जास्त सांगता येतं, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही. पण उपाय, आता लेखकांनी तो उपाय म्हणून खरंच दिलेले आहेत का, तर बिलकुल नाही आहेत. त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा, काय करता येईल यावरती. रोजगार निर्माण करण्यासाठी प्रकल्प आणले पाहिजेत अशी सर्वसाधारण मांडणी असते. पण पहा, प्रकल्प केव्हा येतात, ज्यावेळेस आपल्याकडे काय पायाभूत सुविधा असतात. ओके, पायाभूत सुविधा ज्यावेळेस असतात ना, त्यावेळेसच आपल्याकडे बेसिकली प्रकल्प येतात. आता पायाभूत सुविधामध्ये काय येतं पहा, रस्ते, त्यानंतर वीज. ओके, म्हणजे पहा, आता हे एक एरिया आहे किंवा आपण प्यारा भारत घेऊयात. ओके, प्यारा भारतमध्ये इथं आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. त्याच्यानंतर बाजूलाच आहे छत्तीसगड. ओके, मग पहा, छत्तीसगडमध्ये ना वीज नाही आहे किंवा रस्त्यांचा विकास वगैरे तेवढा कमी झालेला आहे, म्हणजे जास्त पद्धतीने तिथं विकास नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये 24/7 इथं काय आहे, वीज आहे. वीज आपल्याकडे अवेलेबल असते. त्यानंतर रस्ते पण चांगले झाले आहेत, कायदा सुव्यवस्था पण चांगला आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी पण चांगली आहे. मग मला सांगा, जर तुम्ही इंडस्ट्री टाकणार आहात, ओके, एखादी इंडस्ट्री तुम्ही टाकणार आहात किंवा तुम्ही IT पार्क तिथं स्थापन करणार आहात. ओके, सॉरी, IT पार्क ते खूप मोठं झालं, तर तुम्ही काय करणार, तर एक मोबाईलची कंपनी टाकणार आहात. ओके, मग तुम्ही कोणत्या जागेला जास्त प्रेफरन्स द्याल, तर अगदीच पहा, महाराष्ट्राला प्रेफरन्स द्याल. का, तर इथं वीज आहे, रस्ते आहेत. ओके, सर्व सोयी सुविधांनी महाराष्ट्र अगदी बेस्ट आहे. पण छत्तीसगडमध्ये ती कंपनी वगैरे आपण टाकू शकतो का, तर बिलकुल नाही. हां, तिथं रोजगार आपल्याला देता येतील लोकांना. पण पहा, ज्यावेळेस आपले जे बॉक्सेस आहेत, म्हणजे तुम्ही एखादी मोबाईल वगैरे बनवलेला असाल तुमच्या कंपनीमधून, तर तो मोबाईल ट्रान्सपोर्टेशनमध्ये ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस रस्ते नसल्यानंतर त्याचा फायदा काय आहे, किंवा वीज नसेल तर तुमचा मोबाईल वगैरे उपकरण कसं चालेल किंवा तुम्ही त्याला चार्ज वगैरे कसं करणार आहात. त्यामुळे संपूर्ण गोष्टीचं तिथं लक्ष वगैरे लागतं. आणि आय थिंक MPSCमध्ये हा पॉईंट पण आहे, स्थान निश्चितीकरण. ओके, त्याच्यामध्ये पण हा पॉईंट तिथं तुम्हाला नक्की लक्षात ठेवता येईल. पहा, ओके, तर हे जे पायाभूत सुविधा असतात ना, त्या खूप गरजेच्या आहेत. डन, यासाठीच आपल्याला पहिल्यांदा पायाभूत सुविधांचा तिथं विकास करावा लागेल. त्याच्यानंतरच आपल्याला काय बेरोजगारीकडे दुसऱ्यांदा जाता येईल. डन, मग आता पहा,
इथं पण तेच म्हटलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय झाला पहा, महाराष्ट्रामध्ये 2022 पासून आता इथं त्यांनी टीका पण केलेली आहे की गुजरातला वगैरे ते गेलेले आहेत आपले प्रकल्प. पण आपला परीक्षेमध्ये तसं लिहिता येणार नाही. पहा, आपल्याला डायरेक्टली म्हणता येणार नाही की गुजरातचा विकास होत आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विकास इथं कमी होत आहे. आपला बिलकुल तसं करायचं नाही आहे. कारण पहा, आपण कोण आहोत, शेवटी इंडियन आहोत. सॉरी, फर्स्टली आणि शेवटी म्हणजे फर्स्टली अँड लास्टली, ओके, प्रथमतः आणि शेवटी पण आपण काय आहोत, भारतीय आहोत. या नात्याने पहा, आपल्याला दुसऱ्या राज्याची अवहेलना वगैरे तिथं करायचं नाही आहे. म्हणजे पहा, अगदीच आपला जवळ ही लाईन आहे. आता अकबर बिरबलमध्ये वगैरे तुम्ही छान छान गोष्टीमध्ये ही गोष्ट ऐकलीच असेल. पहा, आता ही एक लाईन ड्रॉ केली मी, ओके. मग या लाईनला आपल्याला कमी करायचं असेल किंवा या लाईनला छोटं करायचं असेल तर मी कसं करू शकतो, तर याच्या बाजूला मोठी लाईन काढून. बरोबर आहे. अगदी तसंच पहा, आपल्याला ना पहिल्यांदा डायरेक्टली या लाईनला म्हणजे काटछाट वगैरे करायचं नाही आहे. म्हणजे अगदीच गुजरात आपल्या पुढे पेक्षा पुढे जात आहे म्हणून आपला जलस वगैरे व्हायचं नाही आहे. तर आपण पण त्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रगती करता येईल हे थोडंसं लक्षात घेऊन प्रयत्न करणं गरजेचे आहेत. जसं की पहा, आता अगदीच गुजरातला जर आता अगदी ही जी गोष्ट सांगितली ना मी, तुम्ही रिअल लाईफमध्ये पण लक्षात ठेवू शकता. पहा, म्हणजे अगदीच तुमच्या मित्र वगैरे कुठेतरी जॉबला वगैरे लागलेले असतील तर तुम्हाला जलस वगैरे तशा पद्धतीने फील व्हायचं नाही आहे किंवा मला का नोकरी वगैरे लागत नाही आहे यामुळे डिप्रेशनमध्ये वगैरे बिलकुल जायचं नाही आहे. तर पहा, आपल्याला पण पुढे कसं जाता येईल, म्हणजे स्पर्धा जी आहे ना ती तुमच्या स्वतःशीच आहे, दुसऱ्यांसोबत वगैरे नाही आहे. ओके, त्यामुळे आपण आपला पाथ आपला वेगळा आहे. त्यांचा पाथ जो होता तो त्यांना अचीव झालेला आहे. आपला पाथ वेगळा आहे. त्यामुळे अगदीच वेळ लागेल पण आपल्याला थोडंसं मोठं करायचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे असेप्टन्स पहिल्यांदा तुम्ही असेप्ट करा, मग त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, आता सॉरी फॉर दॅट, म्हणजे थोडंसं विषयांतर झालं. पण पहा, आपल्याला जास्त तेच म्हणजे ज्या पद्धतीने राजकीय व्यक्ती बोलतात ना, अगदी तशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही आहे. मग आपण काय करू शकतो, इथे पायाभूत सुविधांचा विकास वगैरे करण्यासाठी किंवा बेरोजगारांची जी बेकारीची समस्या आहे त्याला टॅकल करण्यासाठी आपण काय करू शकतो. मग तर अगदीच पहा, आपली जी सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे, ओके, त्यामध्ये प्रमुखरित्या चेंजेस करणं गरजेचे आहेत. आता जसं की पहा, आज घडीला म्हणजे या वर्षीपासून आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे अभ्यासक्रम आहे ना त्याच्यामध्ये पण चेंजेस होत आहेत. ओके, जे SERT आहे आपलं, ओके, SECRT, जसं NCERT असतं ना, अगदी त्याच धर्तीवर SECRTचे जे पुस्तकं असतात म्हणजे महामंडळाची जी महाराष्ट्र बोर्डाची जी पुस्तकं आहेत ना ती, ओके, मग ती पण आता चेंजेस करत आहेत. ओके, का तर पहा, UPSC, त्यानंतर JEE, नीट, ओके, या जर तुम्ही स्पर्धा परीक्षा जर पाहिलात, ओके, यामध्ये बेसिकली विचारत कोणतून आहे तर NCERTमधून विचारत आहे. ओके, व आता UPSCसाठी पण तुम्हाला कोणती पुस्तकं वाचावी लागतात तर NCERT वाचावी लागतात. मग ह्या संपूर्ण गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला व न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण आपल्याला जर टिकायचं असेल तर त्यांनी काय म्हटलं, CBSEच्या धर्तीवर आपले पुस्तकं पण असायला पाहिजेत. व CBSE कोणाची पुस्तकं यूज करतं तर NCERTचे. मग त्या पॅटर्ननुसार महाराष्ट्र मंडळाने पण काय केलं आहे पाहता, तर आपण पण NCERT बेसिसवर पुस्तकं वगैरे छापत आहोत. ओके, ही एक चांगली घटना आपल्याला बेसिकली दिसत आहे. मग तशाच पद्धतीने पहा, जसं UPSC, JEE, नीट यासाठी आपण विचार केला ना, अगदी त्याच धर्तीवर आपल्याला रोजगारासाठी पण विचार करणं गरजेचं आहे. मग आता रोजगारासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, तर अगदीच पहा, जे झालं ते झालं, पण याच्या पुढे असं होऊ नये यासाठी व्यावसायिक शिक्षणाला आपण जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. ओके, त्यासोबतच जे याच्या पूर्वी, ओके, म्हणजे आता जेवढे विद्यार्थी आता बाहेर पडलेले आहेत विद्यापीठातून त्यांना आपण रोजगार व्हाउचर ही स्कीम राबवू शकतो. जसं की पहा, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, ज्याला आपण कंसामध्ये लाडका भाऊ योजना पण म्हणू शकतो. ओके, त्या योजनेनुसार काय आपल्याला पहा, जे विद्यार्थ्यांचं 12वी पास, त्यानंतर BA आणि MA अशा पद्धतीने 3 कॅटेगरी करून त्यांना काय 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये या बेसिसवर त्यांना 6 महिन्यासाठी काम दिलं जात आहे. पहा, ओके, मग अगदी तशाच धर्तीवर पहा, आपल्याला पण त्यांना स्किल बेस्ड काम देणं गरजेचं आहे. ओके, मग आता जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत विद्यापीठातून वगैरे, मग त्यांच्याकडे ऑलरेडी काही स्किल आहे का, जर नसेल ना तर त्यांना पहिल्यांदा आपल्याला स्किल देणं गरजेचं आहे. ओके, मग स्किल दिला आपण की लगेच त्याच्यावरती पहा आपल्याला काय देता येईल, त्यांना रोजगार वगैरे तिथं सोयीसुविधा निर्माण करून देता येईल असं आपण तिथं बेसिकली लिहू शकतो. व यासाठी पहा, आपल्याकडे आदिवासी विकास विभाग याच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलात योजना तर अगदीच एकलव्य योजना आहे आय थिंक. ओके, एकलव्य योजनेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्हाला अगदीच ॲनिमेशन डिझाईन, त्यानंतर जे विविध प्रकार वगैरे त्यामध्ये देण्यात आलेत. मला फक्त ती एक योजना माहिती होती. अगदी तशा पद्धतीच्या भरपूर योजना आपल्याला बेसिकली दिसतात. त्यानंतर PMKVY, ओके, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, त्या योजनेअंतर्गत पण आपल्याला तशा पद्धतीने
विद्यार्थ्यांचा विकास वगैरे करता येतं असं तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने पहा, बेरोजगारीची समस्या महाराष्ट्रातून आपल्याला दूर जर करायची असेल तर या गोष्टींच्या उपाययोजना करता येतील असं तुम्ही तिथं डायरेक्टली लिहू शकता व योजना या कन्क्लुजनमध्ये तुम्ही टाकून त्याला अगदी चांगल्या पद्धतीने हे उत्तर तुम्ही त्या प्रश्नाचं लिहू शकता. त्यानंतर येतं पहा, मावळत्या विधानसभेने विकास वंचित जिल्ह्यांच्या समस्यांची दखल घेतली का? आता प्रश्नचिन्ह आहे. किंवा पहा, आता अगदीच लातूर जिल्हा तुम्ही म्हणताना तर पहा, लातूर जिल्ह्याचं मानव विकास निर्देशांक वगैरे इथं देण्यात आलेलं आहे. आता अगदीच मी याच्यामध्ये जास्त हे करणार नाही, डीपली वगैरे जाणार नाही आहे, पण आपला माहिती असणं गरजेचं या नात्याने मी घेतलेलं आहे. आता अगदीच तुम्ही ज्या जिल्ह्यामधून वगैरे येतात त्याचं एकदा मानव विकास निर्देशांक काय आहे हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढल्या वर्षी मुलाखतीला वगैरे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर पहा, माध्यमिक शाळा नसलेल्या गावांची संख्या जर तुम्ही पाहिलात ना, लातूरमध्ये 495 गावे आहेत जिथं माध्यमिक शाळांची सुविधा नाही आहे. म्हणजे पहा, आपण एकीकडे काय म्हणतो की अगदी शिक्षण वगैरे दिलं पाहिजे किंवा व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण व्यावसायिक शिक्षण त्यांना देऊ, पण पहा आपल्याकडे जे माध्यमिक शिक्षण आहे ना तेच अवेलेबल नाही आहे. मग तुम्ही हायर एज्युकेशनची तर गोष्ट करू शकत नाही ना. ओके. मग आता पहा, 495 जी गावं आहेत, ओके, त्या 495 गावामधील जे विद्यार्थी ते काय करत असतील सध्याला याचा प्रश्न तुम्ही मांडलाय का? तर अशा पद्धतीने आपल्याला बेसिकली तिथं थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा, त्याच्यात तर भयावह स्थिती आपल्याला तिथं बेसिकली पाहता येते. आता मी लातूर, नांदेड वगैरे हे जिल्हे का घेत आहे तर पहा, अगदीच आपला जर तुम्ही पाहिलात ना, गडचिरोली वगैरे हे तर दुसरीकडे जाऊ द्या, परंतु लातूर, अगदी लातूर पॅटर्न म्हणून ओळख आहे ना, शैक्षणिक जिल्हा म्हणून वगैरे आपण अगदी पुणे आहे, पण लातूर ग्रामीण भागातून जर म्हटलं तर लातूर आहे ना, तरी देखील पहा आपल्या जिल्ह्याची जर अशी अवस्था असेल तर अगदी ही भयावह स्थिती आहे. व हे प्रश्न आपल्या विधानसभेमध्ये विचारले गेलेले आहेत का? तर बिलकुल नाही आहे. आता पहा, आपला विधानसभेबद्दल आता चर्चा करायची नाही आहे, फक्त हे जे आकडेवारी आहे ना, ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या नात्याने मी हा पॉईंट घेतलेला आहे. फक्त तुम्हाला आकडेवारीचे स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी गोष्ट गरजेची नाही आहे. पहा, राशी भविष्य दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर येतं आजचं इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमधील पहिली बातमी काय आहे पहा, तर इस्रायल अटॅक, इराण स्ट्राईक्स मिलिटरी टार्गेट. ओके, जे मिलिटरी त्यांचे स्थळ वगैरे आहेत ना त्याच्यावरती टार्गेट केलेलं आहे इस्रायलने. ओके. त्यानंतर बीजिंगने कन्फर्म केलेलं आहे पहा की आमचे ट्रूप्स माघार घेत आहेत. ही एक चांगली घटना आहे आपल्यासाठी. पण अगदीच पी चिदंबरम यांनी काय म्हटलं की भारत आणि चायनाला परत त्यांनी टीकास्त्र केलं, ते आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. आता पहा, काल डी.वाय. चंद्रचूड ज्यावेळेस फेडरलिझमवर बोलत होती ना, त्यावेळेस त्यांनी अन्य काही गोष्टींना आपण प्राधान्य दिलेलं होतं. त्या गोष्टींचं प्राधान्य जर आपण पाहिला तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे. पहा, राज्यघटनेमध्ये केंद्र व राज्य सरकारचे अधिकार स्पष्ट करण्यासाठी 3 सूचींची मांडणी करण्यात आलेली आहे व तिन्ही सूच्या कोणत्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या आहे हा प्रश्न आहे व त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये ती अनुसूची मला सांगायची आहे. ओके. व पहा, SSC MTS किंवा SSC CHSL वगैरे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न बिलकुल येऊ शकतो. त्याच्यानंतर डी.वाय. चंद्रचूड यांनी काय म्हटले पहा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि सायबर गुन्हे हे 3 मुद्दे अधिक प्रकर्षाने देशाला भेडसावत आहेत. हा केवळ किनारपट्टीवरील राज्यांचा प्रश्न नाही तर सर्वच राज्यांना याचा फटका बसत आहे. कोणता? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लायमेट चेंज आणि सायबर गुन्हे. ओके. सायबर गुन्ह्यामध्ये आता अगदीच पहा, डिजिटल अरेस्टच्या भरपूर घटना वगैरे आलेल्या आहेत. ओके. त्यामुळे अगदीच डिजिटल अरेस्टवरती मी काय करणार आहे पहा, एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे व त्यानंतर आणखीन एक यूट्यूबवरती मला तो व्हिडिओ सापडलेला आहे, म्हणजे तो पण तुम्हाला मी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर अगदीच त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. म्हणजे हे 3 चॅलेंजेस आपल्यासमोर डी.वाय. चंद्रचूड यांनी मांडलेलं आपल्याला बेसिकली दिसलेले आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे या. वन लॉ मेनी व्हर्डिक्ट, सम गॉट रिलीफ फॉर पेन अँड सफरिंग, अदर डिड नॉट. आता पहा, काल आपण ना ट्रायब्युनलबद्दल अगदी चांगल्या पद्धतीने चर्चा केली होती. मी तुम्हाला काल फक्त पॉझिटिव्हच सांगितलं होतं की ट्रायब्युनल असायलाच पाहिजे, त्यामुळे काय होतं पहा, कोर्टावरचं बर्डन वगैरे कमी होतं असं सांगितलं होतं. पण आज मी काय म्हणत आहे, तुम्हाला निगेटिव्ह बोलणार आहे. का निगेटिव्ह बोलणार आहे तर पहा, ट्रायब्युनलमध्ये ना आपल्याकडे अगदीच जशा पद्धतीने पहा, कोर्टमध्ये जर गेलात तुम्ही तर कोर्टामध्ये ना त्यांची लँग्वेज असते किंवा अगदीच त्या पद्धतीने प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं फॉलो करणं मस्टच असतं. ओके. कोर्टामध्ये ना प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे मस्ट असतं. त्यानंतर पहा, जे न्यायाधीश असतात ना ते न्यायाधीशांची रिक्रुटमेंट वगैरे जी आहे ती कोलेजियम पद्धतीनुसार वगैरे होते. पण तुम्ही जर इकडे पाहिलात ट्रायब्युनलमध्ये तशा पद्धतीने असतं का? तर बिलकुल नाही. तिथे कोण अपॉइंट करतं तर गव्हर्नमेंट अपॉइंट करते. त्यामुळे पहा, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं व्हायलेट होईल किंवा म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तिथं व्हायलेट होऊ शकतं का? तर बिलकुल होऊ शकतं. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस कोर्टामध्ये तिथं होऊ शकणार नाही, कारण तिथे मस्ट असतात आणि न्यायव्यवस्था जी आहे ना ती आपली इंडिपेंडेंट आहे. ज्युडिशियरी आपली इंडिपेंडेंट
इंडिपेंडेंट आहे. आर्टिकल 40 तुम्ही आठवू शकता. सॉरी, आर्टिकल 40 हे ग्रामसभेसाठी आहे, सॉरी ग्रामपंचायतीसाठी आहे. पण आर्टिकल 50 काय म्हणतं तर सेपरेट ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह पॅनल असायला पाहिजे. बरोबर. मग अगदी पहा इथे काय, कोर्टाची न्यायव्यवस्था ही अगदी न्यायव्यवस्था जी आहे ना भारतामध्ये ती अगदी अलग आहे. पण ज्यावेळेस ट्रायब्युनलमध्ये तुम्ही जाता, ट्रायब्युनलमध्ये कोण अपॉइंट करतं न्यायाधीश वगैरे, ते संपूर्ण काही गव्हर्नमेंट अपॉइंटेड असतात. ओके, मग गव्हर्नमेंट जर अपॉइंट केलेलं असेल तर ते गव्हर्नमेंटच्या विरोधात तिथे निकाल वगैरे जाऊ शकेल, निकाल जाऊ शकेल का? तर पहा, काही क्वचित केसेसमध्येच गव्हर्नमेंटच्या विरोधात निकाल जातो, बाकी तरी केसेसमध्ये जात नाही. यामुळे इथं प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस व्हायलेट होण्याचे चान्सेस असतात. ओके, हा एक मुख्य पॉईंट आहे. व तुम्ही निगेटिव्ह पॉईंटमध्ये हाच लिहायचा आहे की प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस ट्रायब्युनलमध्ये व्हायलेट होऊ शकतं, कारण तिथे जे ट्रायब्युनल आहेत ना ते इंडिपेंडेंट वर्क करू शकत नाहीत, कारण त्याची अपॉइंटमेंट कोणी केले, सरकारने केलेली आहे. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता पहा, गेल्या वर्षी जे बालासोर ट्रेन ॲक्सिडेंट झालं त्यामधील काही व्यक्ती होते पहा, त्यांचं कोणाचं म्हणजे हाताला मार लागलेलं किंवा कोणाचं म्हणजे पायाला वगैरे तशा पद्धतीने झालेलं, किंवा कोणाचे पहा हात निकामी झाले किंवा कोणाचे पाय निकामी झाले. ओके, मग अगदी अशातीलच एक व्यक्ती होता पहा, त्याला 50,000 कंपेन्सेशन मिळालं. ओके, कशा संदर्भात तर अगदीच त्याचं म्हणजे पाय निकामी वगैरे झालेलं होतं, त्यामुळे त्याला फक्त 50,000 तिथं काय झालेलं आहे पहा, जखमी या नात्याने 50,000 रुपयाचं त्यांना काय मिळालेलं आहे पहा, कंपेन्सेशन दिलं. मग त्या व्यक्तींनी परत एकदा ट्रायब्युनलमध्ये गेले की बाबा मला फक्त 50,000 नको, तर याच्यापेक्षा वाढीव रक्कम मला मिळणं गरजेचं आहे. का? तर अगदीच पहा, माझं पाय निकामी झालेलं आहे व याचा जो त्रास आहे ना, त्रास आणि ही जी सफरिंग आहे या नात्याने मला तुम्ही ॲडिशनल कंपेन्सेशन द्यावं, असं त्यांनी तिथं विचारणा केली ट्रायब्युनलला. पण ट्रायब्युनलनं त्यांना काय म्हटलं की आम्ही पेन अँड सफरिंगसाठी पैसे तुम्हाला प्रोव्हाइड, म्हणजे जास्त कंपेन्सेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो का? तर बिलकुल करू शकत नाही म्हणत त्यांनी फक्त 50,000वरती त्यांना घरी पाठवलं. पण दुसऱ्या व्यक्तींना जर तुम्ही पाहिलात, अशाच केसेसमध्ये एका व्यक्तीला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला पहा, एकीकडे 50,000 देण्यात आलेले होते, तर त्याला परत एकदा 5,000 तिथं एक्स ग्रॅटिया म्हणून त्यांना काय दिलं आहे पहा, कंपेन्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, परत एक दुसरी व्यक्ती होती ज्याला 25,000 मिळवण्यात आलेले होते, परत त्या पण केसमध्ये त्यांना 5,000 रुपये तिथं काय दिले, वाढीव रक्कम त्यांनी देऊ केलेली आहे. कशा संदर्भात? तर पेन अँड सफरिंग या संदर्भात. मग अगदीच ट्रायब्युनल स्वतःच्या जजमेंटवर कायम आहे का? म्हणजे एकच कंडिशन आहे, पण दोन्ही केसेस वेगवेगळ्यामध्ये त्यांनी वेगवेगळा निकाल दिलेला आहे. या कारणांनी आपल्याला बेसिकली सांगता येतं की वेगवेगळे निकाल वेगवेगळ्या केसेसमध्ये वगैरे देत आहेत, यासाठी ट्रायब्युनल आपल्याला तिथं निगेटिव्ह गोष्ट घेता येते व यामुळेच प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस बेसिकली तर ट्रायब्युनलमध्ये व्हायलेट होत आहे, असं तुम्ही तिथं बेसिकली लिहू शकता. आता पहा, फक्त मी हा एक पॉईंट मांडलेला आहे व तुम्हाला फक्त एक पॉईंटच लक्षात ठेवायचे आहेत व पुढे ज्या पद्धतीने तुमच्याजवळ मटेरियल वगैरे तयार होईल त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर रायटिंगला वगैरे अगदीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात पहा. त्यानंतर नेक्स्ट पहा, आता हे अशा पद्धतीने कॉलम दिसत आहेत पहा. हे कॉलम बेसिकली काय आहेत किंवा हे ॲडव्हर्टाईज कशा संदर्भात आहेत तर फॉर्मॅट ऑफ C7. ओके, मग आता इलेक्शनसाठी ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभे राहता ना, ओके, म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीकडून किंवा अगदी अपक्ष जरी तुम्ही उमेदवार म्हणून तिथं थांबलेला असाल निवडणुकीसाठी, तर त्यावेळेस काय केलं जातं पहा, तुमच्यावरती कोणते कोणते क्रिमिनल चार्जेस आहेत हे तुम्हाला तिथं सांगावं लागतं. आता हे पहा, विश्वास डेव्हिड वळवी यांचा आहे. मग यांच्यावरती क्रिमिनल चार्जेस किती आहेत पहा, 4 FIR यांच्यावरती दाखल आहेत. तर एकीकडे पहा, सुधाकर बडगुजर, ओके, यांच्यावरती तर तुम्ही पाहिलात तर किती 8 FIR इथं रजिस्टर्ड आहेत. ओके, यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा की आपल्या जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे आपली, त्यामधून कोणता कॅन्डिडेट तिथं उभा राहत आहे व त्यांच्यावरती क्रिमिनल चार्जेस किती आहेत का, हे पण तुम्हाला पाहणं अगदी गरजेचं आहे व तुम्ही एक जागरूक नागरिक या नात्याने तुमचं कर्तव्य पार पाडा. ओके, म्हणजे यांच्यावरती जर जास्तच आपला क्रिमिनल चार्जेस वगैरे जर असतील तर हे जाऊन खरंच तिथे तशा पद्धतीने कायदे वगैरे करू शकणार आहेत का, किंवा आपण फक्त तिथं क्रिमिनलच प्रोव्हाइड करणार आहोत ना. आता पहा, तुमच्याजवळ जर सरकारी नोकरी असेल, तुम्ही जर सरकारी नोकरीचे ॲस्पिरंट वगैरे असाल, तर पहा, तुम्हाला सरकारमध्ये किंवा नोकरी करण्यासाठी तुम्हाला चालत नाही आहे. ओके, तुमच्यावर एक देखील FIR वगैरे तिथं रजिस्टर्ड असायला नाही पाहिजे. ओके, म्हणजे क्रिमिनल ऑफेन्स तर तुम्ही तिकडे सोडाच, पण रजिस्टर्ड असू नये FIR, असं तिथं क्रायटेरिया आहे आपल्याकडे. पण ज्यावेळेस तुम्ही MLA किंवा MP निवडून देता त्यावेळेस तुम्हाला आपण पाहणं खूप गरजेचं आहे पहा की आपण कोणा व्यक्तीला वगैरे आपण तिथं निवडून देत आहोत. कारण यामधूनच पहा, 1970 नंतर आपल्या भारतीय राजकारणामध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं आपलं बेसिकली दिसत आहे व हे आपल्यासाठीच फॉर्मॅट ऑफ C7 हे देण्यात येतं. ओके, त्यामुळे शक्य झालं तर प्लीज वाचत चला. जर तुमचे हे कॅन्डिडेट वगैरे असतील, म्हणजे तुम्ही ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून येतात व तिथे जर हे उमेदवार उभे टाकलेले असतील तर प्लीज हे तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आता ही पक्ष कोणता आहे पहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून हे कॅन्डिडेट उभे थांबलेले आहे, आलेली आहेत असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे चला.
इथे पण आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही. नेक्स्ट न्यूज पहा, इस्रो चीफ सेट्स न्यू डेट्स 2026 फॉर गगनयान चंद्रयान 4 लाईकली इन 2028. ओके, तर आता अगदीच आपण त्यावेळेस सर्व्हिसमध्ये नक्की असू, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा पुढे जाऊन तुम्हाला अगदीच नॉलेज असावं या नात्याने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, तर गगनयान ही आपली काय असणार आहे, मॅन्ड मिशन असणार आहे. ओके, तर हे कधी जाणार आहे, 2026ला आपण त्यांची लॉन्च डेट ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पहा, चंद्रयान 4 ही आपली कधी आहे डेट, 2028मध्ये आहे. व त्याच्यानंतर चंद्रयान 5 हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. पहा, चंद्रयान 5 अद्याप तयार झालेलं नाही आहे, तरी देखील माहिती असणं गरजेचं या नात्याने. पहा, चंद्रयान 5 जे असेल ना, ते आपण कोणाच्या धर्तीवर आपण जपानसोबत आपण ते तयार करणार आहोत. जपानच्या मदतीने आपण चंद्रयान 5 लॉन्च करणार आहोत. का, तर अगदीच पहा, त्याच्यामध्ये हेवी सायन्स मिशन असणार आहे. चंद्रयान 5 ना हे हेवी सायन्स मिशन असणार आहे, कारण आपल्याला त्याच्यानंतर 2040पर्यंत आपल्याला काय चंद्रावरती पाऊल टाकायचं आहे. त्यामुळे पहा, अगदीच हे अशा पद्धतीने जर तुम्ही डाटा वगैरे जर दिलात, आता सायन्स अँड टेकमध्ये किंवा अगदीच इंटरव्ह्यू पॅनलला वगैरे जर तुम्ही म्हटलात की आपला 2040पर्यंत आपल्याला मूनवरती जायचं आहे, म्हणजे मॅन्ड मिशन आपलं 2040पर्यंत तिथं जायचं आहे. आता गगनयान हे काय आहे, आपला अवकाशात जायचं आहे. आपल्याला अवकाशामध्ये आपले अंतराळवीर वगैरे पाठवायचे आहेत, पण आपला चंद्रावर कधी जायचं आहे, 2040पर्यंत आपल्याला ती मोहीम फत्ते करायची आहे. या नात्याने आपण काय करत आहोत, पहा, चंद्रयान 4 आणि चंद्रयान 5 हे लॉन्च करणार आहोत. डन. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे आगामी भविष्य काळातील भारताच्या मिशन कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्हाला थोडंसं माहिती असावं या नात्याने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डन. त्याच्यानंतर पहा, इलेक्शनबद्दल भरभरून आलेला आहे, जे की आपल्यासाठी बिलकुल कामाचं नाही आहे. त्याच्यानंतर पहा, पी चिदंबरम यांनी लिहिलेला लेख, जी टॅली मी लोकसत्तामध्ये दाखवलेली होती ती परत इथं आलेली आहे, त्यामुळे प्लीज स्किप करा. त्याच्यानंतर येतं आता कोमागाटामारू हे जे प्रकरण झालेलं होतं, म्हणजे ती जी इन्सिडेन्स आहे ती काय आहे ते आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. आता तुम्ही जर स्पेक्ट्रम वाचत असाल किंवा अन्य कोणतं मॉडर्न हिस्ट्रीचं पुस्तक म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास जर वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं. पहा, 1914मध्ये कोमागाटामारू प्रकरण झालेलं होतं किंवा एक इन्सिडेंट झालेला होता. ते काय आहे नेमकं ते पाहूयात आपण. तर पहा, कोमागाटामारू हे काय आहे, जापनीज शिप होती. ओके, तर ती शिप कॅनडामध्ये गेली होती, पण कॅनडामध्ये त्यांना एंट्री देण्यात आली नाही. त्यामुळे जे 373 त्यावरती जे प्रवासी होते ना, 376 प्रवासी जे होते त्यांना वापस पाठवण्यात आलं भारतामध्ये. कलकत्तावरती परत ते वापस आले व वापस आल्यानंतर पहा, अगदीच त्यांना काही जणांना तिथे शिक्षा वगैरे म्हणजे तशा पद्धतीने फायरिंग वगैरे झाली होती. कोलकातावरती आल्यानंतर पहा, पोलीस कमिशनर वगैरे तिथं आलेले होते. मग त्यांनी अगदीच त्यापैकी काही जणांना त्यांनी पकडून शिक्षा वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आता कॅनडासोबत भारताचे रिलेशन काय होत आहेत, पहा, थोडंसं आता खालीवरी होत असलेलं आपलं बेसिकली पाहता येतात. बरोबर. मग याच अनुषंगाने आता कामागाटू प्रकरण आणि थोडंसं कॅनडा आणि भारत यांचं रिलेशन आपण पाहणार आहोत. 1897चा काल होता. पहा, त्यावेळेस राणी व्हिक्टोरिया यांची डायमंड ज्युबली सेलिब्रेट करायची होती. या नात्याने हा आपला प्यारा भारतामधून पंजाब रेजिमेंटमधून काही जे शिपाई आहेत ना त्यांना पाठवण्यात आलं. कुठे, ब्रिटिश कोलंबिया. आता कोलंबिया वेगळा, कोलंबिया जर म्हटला तुम्ही, आता मी वरतीच बोलण्याचा प्रयत्न करेन कारण खाली जर गेलं तर आपण तिथे थोडंसं ते हायलाईटमध्ये हे होत आहे. हा आपला प्यारा भारत आहे. पहा, व इकडे आहे कॅनडा. ओके, कॅनडा अगदीच सोपा आहे असं आपण म्हणू शकतो. तर पहा, हे कॅनडा, त्याच्यानंतर खाली आहे USA. डन. तर पहा, एक मिनिट, या रिजनला थोडंसं मला हायलाईट करायचं आहे. हा जो भाग आहे ना तो ब्रिटिश कोलंबिया म्हणून ओळखला जायचा. ओके, हा भाग काय आहे, कोलंबिया, ब्रिटिश कोलंबिया, हे लक्षात ठेवा. बाकी जर कोलंबिया, आज घडीला आणखीन एक देश आहे कोलंबिया, हे कुठं आहे तर अगदीच साऊथ अमेरिका या कॉन्टिनेंटमध्ये कोलंबिया हा देश आहे. व आपल्याला चर्चा करायची आहे कोलंबिया. आता सध्याला तिथे व्हॅन्कुव्हर नावाचं एक शहर आहे, व्हॅन्कुव्हर. ओके, आता अगदीच तुम्ही हे शहराचं नाव पण ऐकलेलं असाल. मग पहा, झालेलं काय, तर अगदीच आता आपला जर सध्याला नकाशा जर पाहिलात तुम्ही तर अगदीच आपला इथून जर जायचं म्हटलं तर खूप लांब पडतं. पण ज्यावेळेस आपण कलकत्तावरून जातो ना, कलकत्तावरून इथं जापान वगैरे लागतं. व जापान लागल्यानंतर पुढे इथं कोणतं आहे, पहा, कॅनडाच लागतं. ओके, इथं रशियाचं थोडंसं एक बाउंड्री आहे, अलास्का वगैरे. मग त्याच्यानंतर डायरेक्टली काय आपल्याला पहा, इथे म्हणजे आपण जर डायरेक्टली जर पाहिले तर इथून इथपर्यंत आलेले होते. व इथं येतं व्हॅन्कुव्हर बेट, म्हणजेच ब्रिटिश कोलंबिया. त्यावेळेस 1897मध्ये तिथे आपला बेसिकली पाहता येतं. ओके, मग तिथे एक पहिले शिपाई उतरले. पहा, भारतातून गेलेले पंजाब रेजिमेंटचे एक पहिले शिपाई आहेत, त्यांचं नाव आहे केसर सिंग. ओके, केसर सिंग 1897मध्ये पहिल्यांदा
राणी व्हिक्टोरिया यांच्या कार्यक्रमासाठी व्हँकुव्हर येथे उतरले. ओके, मग व्हँकुव्हरमध्ये उतरल्यानंतर काही कालावधीमध्ये ते काय तिथं स्थायी वगैरे झालेले होते. डन, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा, मग पहा 1897 पासून स्थायी झाल्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात 1897च्या नंतरचा जर इतिहास तुम्ही जर पाहिलात ना, तर 1907 पर्यंत आपण जाऊयात. 1907 मध्ये काय झाले पहा, कॅनडामध्ये उठाव झाली. का उठाव झाली, तर अगदीच पहा जसं केसर सिंग आले ना, म्हणजे कॅनडामध्ये पहिल्यांदा केसर सिंग उतरले आणि तिथं स्थायी झाले ना, अगदी तशाच पद्धतीने दुसरे पण जे व्यक्ती आहेत आपल्या भारतामधूनच म्हणा किंवा अगदीच जे एशियन आहेत ना, ते एशियन कॅनडामध्ये जाऊन राहू लागले. ओके, मग एशियन पण कॅनडामध्ये जाऊन राहू लागल्यानंतर पहा अगदीच एशियनची संख्या तिथं काय वाढायला लागली. व आपल्याला माहिती आहे एशियन आणि कॅनेडियन या दोघांमध्ये जर फरक करायचा जर म्हटलं तर एकीकडे काळे आणि गोरे असं तुम्ही म्हणू शकता तिथे. ओके, ते झाले गोरे व आपण झालो काळे. मग अगदी तशाच पद्धतीने त्यांनी आपल्या विरोधात 1907 मध्ये पहिल्यांदा तिथं लेबर डे म्हणजे 1 मेच्या दिवशी त्यांनी काय तिथं पहा धरणा वगैरे दिले. ओके, कॅनडाचे जे नेटिव्ह होते ना, त्यांनी आपल्या विरोधात तिथं काय एक आंदोलन वगैरे पुकारलं. मग आंदोलन झाल्यानंतर पहा 1907 मध्ये त्यांनी काय केलं, काही नियमावली तयार केली. जर तुम्हाला आमच्या देशामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, काही नियमावली त्यांनी तिथे ठरवली. व त्या नियमावलीमध्ये त्यांनी म्हटलं जर तुम्ही एशियामधून जर येत असाल तर तुम्हाला कुठेही थांबायचं नाही आहे. ओके, म्हणजे पहा त्याच बेसिसवर तुम्हाला काय तिथं एंट्री दिली जाणार होती. ओके, म्हणजे कोणाला पण तिथे एंट्री तिथं नाकारण्यात आली. त्यानंतर पहा अगदीच 1897च्या पूर्वीपासूनच ते चालत आलेलं आहे की 18 वर्षाच्या नंतरचे जे पुरुष असतील ना, त्यांनाच त्यांनी कॅनडामध्ये एंट्री द्यायची. यासोबतच पहा त्यांनी काय केलेलं होतं, जर तुमच्यासोबत एखादी मुलगा वगैरे जर असेल ना, तर मुलाला पण त्यांनी काय एंट्री तिथं दिली जायची नाही. ओके, जर मुलं आणि महिला या दोघांना पण कॅनडामध्ये दुसऱ्या देशातील मुलं आणि महिला यांना त्यांनी कॅनडामध्ये पूर्वीपासूनच एंट्री द्यायची नाहीत. मग अगदीच 1907ला पण त्या नियमामध्ये त्यांनी जास्त चेंजेस वगैरे केले. यासोबतच जर तुम्ही एशियामधून जर येत असाल ना, तर तुमच्याकडे $200 इतके रुपये असणं बंधनकारक होते. जर तुमच्याकडे $200 असतील तरच तुम्ही काय करू शकता पहा, कॅनडामध्ये या, अन्यथा येऊ शकत नाही. त्यानंतर हीच पद्धत युरोपियन युनियनसाठी किती होती, म्हणजे जे युरोपियन कंट्रीज होते ना त्यांच्यासाठी फक्त $20 एवढी रक्कम तिथं जर तुमच्याजवळ असते तर तुम्ही येऊ शकता. पण जर तुम्ही एशियन असाल तर तुमच्याजवळ $200 असणं बंधनकारक होतं. मग त्यावेळेसच तुम्हाला काय कॅनडामध्ये एंट्री दिली जाईल असं त्यांनी नियमावली तयार केली 1907 मध्ये. त्याच्यानंतर पहा आपल्याकडे 1910च्या नंतरचा जर तुम्ही कालखंड पाहिलात तर अगदीच पहा काँग्रेस फुटलेली होती. काँग्रेस फुटल्यानंतर पहा अगदीच अनुशीलन समिती, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे हे काय करत होते, क्रांतिकारी संघटना वगैरे थोडंसं डोकं वर काढत होत्या. बरोबर, त्यानंतर गदर चळवळ वगैरे उभं राहत होती. अगदीच पंजाबमधून 376 सिव्हिलियन्स, आता आपण पण सिव्हिलियन्सच म्हणूयात, फक्त गदर पार्टीच्या बेसिसवर आपल्याला तिथं डायरेक्टली बोलता येणार नाही म्हणा, तर आपण काय करूयात 376 सिव्हिलियन्सला घेऊन कामागाटा मारू हे जे जहाज आहे, ओके, ते जहाज कलकत्ता बेटावरून निघालं. जपानच्या साईडला होऊन ते कुठं कॅनडामध्ये पोहोचलं. ओके, कॅनडाच्या व्हँकुव्हर या सिटीच्या किनाऱ्यावरती वगैरे तिथे पोहोचलं. ओके, मग तिथे पहा तिथे पोहोचल्यानंतर 376 व्यक्तींना आता प्रवेश देईल का कॅनडा गव्हर्नमेंट, तर बिलकुल दिलं नाही. का दिलं नाही, तर मी आत्ताच म्हटलं ना तुम्हाला, महिलांना तिथं प्रवेश नाही आहे, मुलांना पण तिथं प्रवेश नाही आहे. व ज्या व्यक्तीकडे $200 रुपये आहेत त्याच व्यक्तींना तिथं कॅनडामध्ये प्रवेश देण्यात येणार होता. ओके, मग या क्रायटेरियाच्या बेसिसवरून त्यांनी काय केलं पहा, प्रवेश नाकारलं व फक्त 24 लोकांना त्यांनी काय आतमध्ये घेतलं. फक्त 24 व्यक्तींना कॅनडामध्ये प्रवेश देण्यात आला. बाकीच्या सर्वांना त्यांनी परत एकदा हाकलून लावलं किंवा म्हणजे वापस पाठवलं भारतामध्ये. मग ते भारतात आले व्यक्ती. ओके, परत ते त्याच पद्धतीने वगैरे कोलकाताच्या बेटावरती वगैरे ते आलेले आहेत वापस. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या आता समजलेला असेल. डन. तर पहा मग भारतामध्ये आल्यानंतर अगदीच ब्रिटिशांची फौज वगैरे तिथं उभीच होती. मग त्यापैकी जे मोठे नेते वगैरे होते त्यांना पकडणं किंवा म्हणजे त्यांच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया वगैरे चालू केलेले ब्रिटिशांनी आपल्याला पाहता येतं. ओके, तर अशा पद्धतीने होतं हे कामागाटा मारू प्रकरण. परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. कधी झालेलं होतं, 1914 मध्ये झालेलं होतं. ओके, तर UPSCला सध्याला पहा कॅनडासोबतचे आपले रिलेशन थोडेसे
हे होत आहेत, चिघळत आहेत, या नात्याने हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. बाकी पहा, अगदीच जर सरसेवेला वगैरे मला तर वाटत नाही की हा प्रश्न वगैरे येईल, कारण बहुतांश जणांना तर माहिती नसेल की केसर सिंग हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी पहिल्यांदा कॅनडावरती पाऊल टाकलेलं होतं. सॉरी, म्हणजे कॅनडामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकणारे व्यक्ती कोण, तर केसर सिंग, हे लक्षात ठेवा तुम्ही. बाकी जास्त आपल्याला डीपली जायची गरज नाही आहे सरसेवेला वगैरे. बाकी UPSCला कामागाटा मारुगुरू जे प्रकरण आहे ना ते विचारलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर पहा, जे भारतीय कॅनडामध्ये स्थायी झालेले होते पहा, त्यांना अगदी व्होटिंगचा अधिकार होता का तिथे, तर बिलकुल नव्हता. पहा, पहिल्यांदा तिथे व्होटिंगचा अधिकार नव्हता, पण पुन्हा जसं जसं तेथील जे रहिवासी वगैरे त्यांनी उठाव जसं जसं चालू झाले ना, त्याच्यानंतर पहा त्यांना पण तिथे अधिकार देण्यात आले आहेत. पहिल्यांदा अधिकार पहा 1939मध्ये तिथे संपूर्ण भारतीयांना पण तिथे देण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर पहा 1993मध्ये 1939 साली काय मिळालेले आहेत, आपला व्होटिंग राईट मिळाली, व 1993 साली गुरबख्श सिंग मल्ली यांनी पहिले भारतीय ठरले जे की काय पार्लमेंटवरती निवडून गेले. ओके, निवडून आलेले पहिले भारतीय कॅनडामध्ये कोण आहेत पहा, गुरबख्श सिंग मल्ली. ओके, बाकी 1939 साली भारतीयांना काय राईट मिळालेला होता व्होटिंगचा. ओके, हे 2 पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाकी जास्त काही यामध्ये डीपली वगैरे जाऊ नका. पहा तुम्ही, तर अशा पद्धतीने आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. कोमागाटामारू प्रकरण ही काय होतं हे आय होप तुम्हाला समजलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे चला पहा, इन्फ्लेशन मे मॉडरेट फ्रॉम लास्ट क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 25, RBI गव्हर्नर दास. आता पहा, अगदीच ठीक आहे, महागाई पुढल्या वर्षी 2025चं जे पहिलं क्वार्टर असणार आहे ना, त्यामध्ये कमी होईल असं त्यांचं मत आहे. म्हणजे 1 जानेवारी ते 1 एप्रिलपर्यंत आपली महागाई कमी होईल किंवा आटोक्यात येईल असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, आपण पाहूयात. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेचे पहा, स्पोर्ट्स न्यूज आहेत. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.